लाडकी बहीण योजनेमध्ये आता संपूर्ण लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे। तर तुमचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याबद्दलची एक अपडेट आलेली आहे आणि तुमचा जो हप्ता असणार आहे तो तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। तर बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, जी म्हणजे त्यांच्या खात्यात जो 12वा हप्ता आहे हा कधी जमा होणार याबद्दलची संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत होत्या। तर बघू शकता ज्याही महिला आतुरतेने वाट बघत आहे त्या महिलांना त्यांचा जोही 12वा हप्ता आहे म्हणजे जून महिन्याचा हप्ता आहे, बघू शकता तो 20 तारीख ते 29 जून या दरम्यान तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। कारण या अगोदर आपण सांगितलेलं होतं की लास्ट आठवड्यामध्ये म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा 12वा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे आणि याबद्दलची अपडेट सुद्धा आलेली आहे की 20 तारीख ते 29 जून या दरम्यान तुमचा 12वा हप्ता जून महिन्याचा जो असणार आहे 1500 रुपये हा थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। ज्या अकाउंटमध्ये आतापर्यंत तुम्हाला जे पैसे आलेले आहे त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला हा सुद्धा हप्ता जमा करण्यात येणार आहे। हप्ता वितरण करण्याच्या अगोदर अदिती तटकरे याबद्दलची संपूर्ण माहिती व GR सुद्धा प्रसिद्ध केला जातो की संपूर्ण लाडक्या बहिणींसाठी किती पैसे सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहे आणि ते जे पैसे असणार आहे हे तुमच्या थेट बँकेमध्ये किती दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। कारण GR प्रसिद्ध झाल्यानंतर तिथून 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याही पात्र लाभार्थी आहे त्यांच्या थेट बँकेमध्ये त्यांचे 1500 रुपये हा असणार आहे तुमचा 12वा हप्ता आणि तो थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आहे। ज्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुमचे हे सुद्धा 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे। तर पुढील आठवड्यामध्ये याबद्दलचा GR प्रसिद्ध होणार, त्यानंतर अदिती तटकरे याबद्दलची संपूर्ण माहिती लाडक्या बहिणींना देणार आणि तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा जो हप्ता असणार आहे हा पाठवण्यास सुरुवात होणार। हप्ता पाठवण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याबद्दलचा तुम्हाला बँकेकडून SMS सुद्धा येऊ शकतो आणि आपल्यापर्यंत ज्याही नोटिफिकेशन येतील त्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।